दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सच्चांग त्याविषयी असं म्हटलंय, इदं खोपन भिक्खवे दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सच्चांग अयमेव आर्यो अठ्ठंगिको मग्गो श्रेयथिदं सम्मा दिट्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मंतो सम्मा आजीवो सम्मा व्यायामो सम्मा सती सम्मा समाधी. हा जो दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, हा जो मार्ग आहे आणि हे जे आर्य सत्य आहे, हा अष्टांग मार्ग आहे. जसा की सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती म्हणजे सम्मा सती आणि सम्यक समाधी, याला अष्टांग मार्ग म्हणतात. आता हा ही प्रसिद्ध शिकवण आहे. अष्टांग मार्गाची शिकवण ही संपूर्ण जगामध्ये बुद्धांची शिकवण म्हणून प्रसिद्ध शिकवण आहे आणि हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. हे सांगणारी ही शिकवण आहे. ही जगात मान्य आहे आणि हे बुद्धांचं वैशिष्ट्य पण आहे. बुद्धांच्या शिकवणीतलं हे वैशिष्ट्य आहे. या मार्गाचा शोध त्यांना लागलेला आहे आणि ह्या मार्गाला मध्यम मार्ग असं म्हटलेलं आहे. मध्यम मार्ग, अं, हा मध्यम मार्ग आहे आणि प्रत्येक अंग जे आहे त्याच्या आधी सम्मा शब्द आलेला आहे, म्हणजे सम्यक. म्हणजे मध्यम मार्ग आहे म्हणजे हा सम्यक मार्ग पण आहे. प्रत्येक अंगाच्या आधी सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प वगैरे वगैरे सम्मा समाधी पर्यंत आठी अंगांच्या अगोदर सम्यक शब्द आलेला आहे. आणि सम्यक शब्दाचा अर्थ जो आहे तो अनेक प्रकारे केला जातो. सम्यक म्हणजे योग्य, सम्यक म्हणजे उचित, किंवा सम्यक म्हणजे काही लोक त्याला परिपूर्ण पण म्हणतात. परंतु एक गोष्ट आपण इथं लक्षात घेऊ की हे चौथा आर्य सत्य सांगताना, दुःख मुक्तीचा, दुःख निरोधाचा मार्ग सांगताना बुद्धांनी आधी जे सांगितलंय की जीवन जगण्याची दोन टोकं आहेत. एक इंद्रिय सुखाचा मार्ग म्हणजे कामसुखल्लिकानुयोगो, माणसाचं सुख मिळवण्यासाठी एक तर तिकडे लक्ष असतं, कामसुखल्लिकानुयोगो तिकडे ध्यान असतं. किंवा मग ते जर झालं नाही तर मग तपश्चर्या करा, मग दुसरीकडे ध्यान जातं. मग त्याला अत्त केलं मथानुयोग असं म्हटलेलं आहे, आत्मक्लेशाचा मार्ग असं म्हटलेलं आहे. तर यातला मध्यम मार्ग बुद्धांना लक्षात आलेला आहे, म्हणून याला मध्यम मार्ग म्हटलेला आहे. म्हणून ही जीवनाची दोन टोकं आहेत. ह्या दोन टोकानच लोक जगतात, प्राणी मात्र जगतात आणि दुःख भोगतात, यातना भोगतात. आणि दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून या मध्यम मार्गाचा शोध बुद्धांना लागलेला आहे. आणि त्याच्याबद्दलही ते म्हणतात की हा नुसतं मला शोधच लागला नाही, हे सत्य फक्त लक्षातच आलं नाही, तर ते सत्य मी पडताळूनही पाहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर त्याच्यावर मी विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. आणि जसं आपण अनापानसती सुत्ताच्या वेळेला ते पाहिलेलं आहे की त्याच्यात ते म्हणतात की ह्या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असेल. तुम्हाला आठवत असेल, अनापानसती सुत्तामध्ये असा शब्दप्रयोग आलेला आहे की या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असेल. भिक्षूंनो साधकांनो, माझ्यासमोर पुस्तक आहे ते, भिक्षूंनो साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. भिक्खूंनो, जे प्राप्त करायचे आहे ते करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी
ज्याचा साक्षात्कार अनुभव करावायचा आहे तो करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे हा मार्ग नुसताच त्यांना सापडला नाही, लक्षात आला नाही, तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे सर्वस्व त्यांनी ओतलेलं, चित्त लागणं म्हणजे सर्वस्व त्याच्यात ओतून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा अनुभव आलेला, तो दुःखमुक्तीचा परिणाम म्हणून त्याचा दुःखमुक्तीचा अनुभव आलेला आहे. आणि पुढे ते याच्यात म्हणतात की जोपर्यंत मला पूर्ण अनुभव आला नाही तोपर्यंत मी ही गोष्ट कोणाशी बोललो नाही, सांगितली नाही. म्हणजे नुसतंच एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं आणि ती बोललो तर ती गोष्ट अर्धवट असते. नुसतं ज्ञान बोलून उपयोगाचं नसतं. त्याचा त्याचा पडताळा झाला पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे. अनुभव आल्यानंतरच ती गोष्ट खऱ्या अर्थाने आपल्याला सांगता येते. तर ती गोष्ट ते बोलून दाखवतात की मी याचा अनुभव घेतला, पडताळा करून पाहिला, अनुभव घेतला आणि मग लोकांना सांगितला. आणि हा जो मार्ग आहे, परत त्याच्याविषयी ते म्हणतात की हा जो मार्ग आहे किंवा एकूणच जी चार आर्य सत्य आहेत, हे हा अननुसुतेसु आहे. आधी आधी कधी ऐकलं नाही असं, या मार्गाविषयी आधी कधी ऐकलं नाही. अननुसुत पुब्बे अननुसुतेसु, पुब्बे अननुसुतेसु धम्मेसु चक्षुंग उत्पादी. याच्यातून धम्मचक्षु निर्माण झाले, म्हणजे मला समज आली. धर्मचक्षु, धम्म समजला, धम्मचक्षु निर्माण झाले, त्याचं ज्ञान निर्माण झालं, ज्ञान उत्पादी, त्याच्याविषयीची प्रज्ञा उत्पन्न झाली, म्हणजे समज उत्पन्न झाली, पय्या उत्पादी, त्याचं विश्लेषण, त्याचं विज्ञान पण समजलं, कार्यकारण भाव समजला, विद्या उत्पादी. आणि माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये, चित्तामध्ये प्रकाश पडला, आलोक उत्पादी. असं त्याचं ते पुढे वर्णन करतात. आणि हे सगळं मला समजल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर मी आता अ, लोकांना उपदेश करायला सुरुवात केली आहे. आणि ते मी तुम्हाला सांगतोय असं ते पंचवर्गीयांना म्हणतात. आता आपण याचं महत्व लक्षात घेऊया, याचं बॅकग्राऊंड पण लक्षात घेऊया, याचं पार्श्वभूमी. तर हा मध्यम मार्ग आहे, हा सम्यक मार्ग आहे. आणि हा मध्यम मार्ग आहे, म्हणजे दोन टोकांचा मधला मार्ग आहे. आणि त्याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे, दोन्ही टोकाचे अनुभव त्यांनी घेतलेलीच आहेत. म्हणजे पुन्हा हे पण लक्षात घेऊया आपण, ते काम सुखल्लिका योगो, इंद्रिय सुखाचा मार्ग आहे, तर ते राजपुत्र असल्यामुळे आणि सामान्य माणसं पण तशीच जगतात. पण राजपुत्र असल्यामुळे त्यांना इंद्रिय सुखासाठी त्यांना जास्त आपल्यासारखी धावपळ करायची गरज नाही पडली. कारण राजपुत्र असल्यामुळे सगळं सुख जाग्यावरच, सगळ्या सेवा जाग्यावरच, सगळ्या वस्तू जाग्यावर, सगळे त्या काळातली जी काही सुखाची साधनं होती, मनोरंजनाची साधने होती, सेवेची जी काही साधनं होती, संगीत होतं, आणखीन बरंच जे जे काही, जे पाहिजे ते हजर, जे पाहिजे ते त्यांना ते त्यावेळेला उपलब्ध होतं राजपुत्र असल्यामुळे. म्हणजे त्यामुळं कामसुखल्लिका अनुभव, इंद्रिय तृष्णेचा जो मार्ग होता तो तर त्यांना आधीच उपलब्ध होता. आणि नंतर त्यांना जेव्हा राज्यातून बाहेर अं, काढून दिलं शिक्षा म्हणून, आणि त्याच्यामुळे जो नंतर गृहत्याग त्याला म्हटलेला आहे, ते बाहेर पडल्यानंतर मग त्यांनी बाहेरच्या जगात बाहेरच्या जगात प्रवेश केल्यानंतर माणसाला जेव्हा काही असा एक मोकळा वेळ असतो, काही उद्देश लगेच लक्षात येत नाही, म्हणजे एक असं म्हणजे एक म्हणजे दिशाहीन जेव्हा जीवन असतं तेव्हा मनुष्य जास्त चिंतन करतो, चिंतन करणारा मनुष्य जास्त चिंतन करतो. आणि मग आता काय करायचं, आता काय करायचं, आता पुढे काय करायचं.
सिद्धार्थ गौतम हे तर संवेदनशील व्यक्ती होते. तर त्यांनी पुढचा जो मार्ग आहे, तो मार्ग काय काय ठरवला त्यांनी? तर आधी ते परिव्राजक झाले. आधी ते परिव्राजक झाले म्हणजे केस काढले आणि ते ते वस्त्र त्यांनी, राजपुत्राचे वस्त्र त्यांनी उतरवून टाकले आणि जे काही साधूचा वेश होता, जो त्यावेळचा असेल, तो त्यांनी तो साधूचा वेश त्यांनी अंगावर घातला आणि ते बाहेर पडले. आता बाहेर पडल्यावर निश्चितच ते साधूंनाच भेटले असतील. साधूंच्याच संपर्कात ते असतील. आणि मग साधूंचं मुख्य काम काय होतं ते तर घर सोडून बाहेर आलेत आणि काही शोधाच्या मार्गात, काही लोक शोधाच्या मार्गात होते का जीवनाचा अर्थ काय आहे, जगण्याचा अर्थ काय आहे, जीवन असं का असतं. तर सिद्धार्थ गौतमांच्या मनामध्ये तो विषय असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही तपश्चर्या केली, त्याच्यासाठी जी काही पावलं उचलली, ती पण मनापासून उचलली. ती सगळे मार्ग त्यांनी पडताळून पाहिले. तिथे त्यांना पूर्वीचा राजपुत्र असल्याचा त्यांना फायदा झाला. कारण त्यांना असे लोक भेटले, असे असे साधू भेटले, असे ध्यानी लोक भेटले, असे ज्ञानी लोक भेटले, की त्यांनी त्यांना होऊन मदत केली. त्यांना होऊन त्यांना अं, ज्ञान सांगितलेलं आहे, ध्यान साधना सांगितलेलं आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये ते पारंगत होऊन, सगळ्या साधना करून पाहून, त्या काळातल्या प्रचलित प्रसिद्ध साधना करून पाहून त्याच्यामध्ये पारंगत होऊन त्यांनी शेवटी आत्मक्लेशाची तपश्चर्या केली. मृत्यू जवळ येऊन ठेपला. सुजाताचं अन्न घेतल्यानंतर त्यांना जो होश आला, जे ते भानावर आले, म्हणजे बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आले, मग त्यांनी मागच्या अनुभवांचा जो विचार केलेला आहे, की ज्या ज्या मार्गाने आपण जीवन जगत आलो पहिल्यापासून, त्याच्यावर त्यांनी विचार चिंतन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की जीवन जगण्याची दोन टोकं असतात. आणि मग तिसरं टोक मध्यम मार्ग जे आहे, तर ती तिसरं टोक नाही, मध्यम मार्ग त्यांना जो नंतर लक्षात आला बुद्धगयेमध्ये, तो हा मध्यम मार्ग आहे. आणि तो ह्या पंचवर्गीय भिक्षूंना ते सांगतात. आणि हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा मुख्य म्हणजे मध्यम मार्ग आहे. आणि सम्यक शब्दाचा अजून एक अर्थ आपण इथं त्या दृष्टीने लक्षात घेऊ शकतो, की हा एक सम्यक सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, त्याला अर्थातच जागृतीची जोड आहे, सतीची जोड आहे. कारण भान आलंय त्यांना, जगण्याचं भान आलेलं आहे. जीवन म्हणजे काय, जगणं म्हणजे काय, याचं भान आलंय. त्याला जागृतीची जोड आहे. आणि ते दोन्ही टोकाच्या मधलं एक 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 संतुलित संतुलित दृष्टी आहे, बॅलन्स. त्यामुळं सम्यक दृष्टी म्हणजे एक संतुलित दृष्टी पण आहे, की ती इकडे इकडे झुकत नाही. त्यामुळे सम्यक दृष्टी म्हणजे एक बॅलन्स बॅलन्स व्ह्यू, बॅलन्स व्हिजन, जागृत व्हिजन आहे, ते बॅलन्स व्हिजन आहे. त्यामुळे आणखी त्याला कुठल्याही शब्दाने त्याला जरी संबोधित करत असले तरी आपण आपल्या अनुभवाच्या आधारे पण काही गोष्टी त्याची व्याख्या केली पाहिजे. तर ते एक संतुलित संतुलित दृष्टी आहे. ती इकडे तिकडे झुकणारी दृष्टी नाही, ती एक स्थिर स्थिर आहे. म्हणजे त्या अनुभवातून त्याला एक स्थैर्य आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ती शेवटच्या अंगाकडे जाणारी दृष्टी आहे. आणि शेवटचं अंग
जे आहे ते समाधी आहे. समाधी म्हणजे अविचलित अवस्था आहे. समाधी म्हणजे सगळा जीवनातला विस्कळीतपणा संपलेला आहे. मन, चित्त, जाणीवा, अं, कायिक वर्तन, हे सगळं जे आहे हे एका ठिकाणी आलेलं आहे, समाधीस्थ आहे. सम इथं इथं आलेलं आहे, इथं जागेवर आलेलं आहे. नाहीतर माणसाचं जीवन हे विस्कळीत असतं. सामान्य माणसाचं जीवन विस्कळीत असतं. तो कृती एक करतो, बोलतो वेगळं, मनात वेगळंच असतं. म्हणजे काया वाचा मनाने तो पूर्ण पांगलेला असतो. त्याच्यामुळे त्याचं त्याचं जीवन हे विस्कळीत असतं, म्हणजे समाधीमध्ये नसतं. विस्कळीत असतं म्हणजे विचलित असतं आणि दिशाहीन असतं. तर ही जी दृष्टी आहे ही त्या समाधीकडे, आणि समाधीचा दुसरा एक परिणाम म्हणजे दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे, दुःखमुक्ती आहे. त्यामुळे ही जी दृष्टी आहे, ही संतुलित दृष्टी जी आहे ती त्या समाधीकडे लागलेली आहे, त्या दुःखमुक्तीकडे लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपापच ते पुढचा मार्ग जो आहे तो त्या पद्धतीनं आकार घेत गेलेला असणार आहे. कारण उद्देशच दुःखमुक्ती आहे. कारण त्याच्यामध्ये चित्त लागलेलं असे, याचा जो अर्थ आहे त्याच्यामध्येच माझं मन लागलेलं असतं, त्याच्यामध्येच माझं चित्त लागलेलं होतं. तर ही जी दृष्टी आहे ही दृष्टी सरळ दृष्टी आहे. उजू पटीपन्नो म्हणतो ना आपण संघाच्या बाबतीत, उजू पटीपन्नो भगवतो सावक संघ. म्हणजे बुद्धांचा भिक्षू जो असतो तो सरळ सरळ मार्गावर तो चालतो, म्हणजे म्हणजे इकडं तिकडं नाही, सरळ. आणि सरळ म्हणजे कुठे, तर ध्येयाकडं, उद्देशाकडं. आणि तो उद्देश निब्बाण आहे, दुःखमुक्ती आहे, समाधी आहे. तर अशा पद्धतीचं ह्या दृष्टीबद्दल आपण म्हणू शकतो. सम्यक दृष्टी कशी असते. सम्यक दृष्टीला एक परत समज असते, त्याच्यामध्ये प्रज्ञेचा भाग असतो तो. सम्यक दृष्टी हा प्रज्ञेचा भाग आहे, समज आहे, अंडरस्टँडिंग आहे. आता दृष्टीला अंडरस्टँडिंग पण म्हणतात. दृष्टीला दुसरं एक त्याला इंग्रजीमध्ये अंडरस्टँडिंग असं पण म्हटलेलं आहे. तर जेव्हा ही अंडरस्टँडिंग येते, जीवनाबद्दलची समज येते, तेव्हा अं, आपल्या जागृत चित्तामधून, जागृत मनामधून अनेक प्रकारच्या गोष्टी उदय पावतात. अनेक प्रकारच्या गोष्टी उदय पावतात. कारण जीवन जसं गुंतागुंतीचं आहे, तशी ती गुंतागुंतीची समज यायला लागते. त्या गुंतागुंतीची समज यायला आधी गुंता समजला पाहिजे, मग गुंता सुटायला सुरुवात होते. गुंताच समजला नाही, गुंतागुंत लक्षात आली नाही, तर मग तो गुंता सुटत नाही. तर ही समज आलेली आहे, सम्यक दृष्टी म्हणजे. आणि ती समज कशा प्रकारची असली पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण बुद्धांची अनेक सूत्र पाहू शकतो, अनेक शिकवणी पाहू शकतो. ती त्यांची समज आहे, ती त्यांची दृष्टी आहे, ती त्यांची व्हिजन आहे. उदाहरणार्थ आपण असे पाहू शकतो की जसं आता सब्बे संखारा दुःखाती, सब्बे संखारा अनिच्छाती, सब्बे धम्मा अनत्ताती, ही जी याला ती लक्षण ती लक्षणं म्हटलेलं आहे. म्हणजे तीन लक्षणं, अस्तित्वाची तीन लक्षणं म्हटलेली आहेत. जीवनाची तीन लक्षणं आहेत. आता जीवन म्हणजे संस्कारित अस्तित्व, संखारा म्हणजे संस्कार, म्हणजे हे संस्कारित अस्तित्व, हे संस्कारित अस्तित्व. तर सप्पे संखारा दुःखाती, म्हणजे संपूर्ण जीवन जे आहे, संपूर्ण हे अस्तित्व जे आहे हे दुःखच आहे. ही समज आहे, ही अंडरस्टँड, ही दृष्टी आहे.
ही योग्य योग्य दृष्टी आहे, ही संतुलित दृष्टी त्यांच्या लक्षात आलेली आहे. सब्बे संखारा दुःखाती. सामान्य माणसाला जीवन दुःखमय वाटत नाही. दुःख हे सत्य दिसत नाही. कारण सामान्य माणसाचा, प्राणीमात्रांचा जो दृष्टिकोन असतो, हे दुःख टाळण्याचा असतो, दुःखाकडे पाहण्याचा नसतो. आणि दुःखाकडे पाहण्याचा नसतो, त्याच्यामुळे तो त्या दुःखापासून आपण कशी सुटका करून घेऊ शकतो हे ते विचार करत नाही. ते दुःख टाळू कसं शकतो, त्याला झाकू कसं शकतो, आणि सुखाच्या मागे कसं जाऊ शकतो, म्हणजे कामसुखाली का नियोगाकडे कसं जाऊ शकतो, याकडे सामान्य माणसाचं लक्ष असतं. आणि तपस्या करणाऱ्यांचं लक्ष त्रास घेण्याकडे असतं, दुसरीकडे असतं. म्हणजे दोन्हीकडे टाळणंच आहे ते. एक प्रकारे दुसरं जे टोक आहे हे टाळणं म्हणण्यापेक्षा ते ती मिथ्या दृष्टी आहे, चुकीची दृष्टी आहे, की दुःखाला जास्त दुःख द्या, मग ते दुःख मुक्ती मिळेल, ते दुःख कंटाळून आपल्याला सोडून जाईल, असं जणू काही ते काही समज आहे त्याच्यामध्ये. म्हणून आत्मक्लेश द्या, स्वतःला जास्त त्रास द्या. टोकाचा त्रास द्या. हा टोकाचा त्रास सिद्धार्थ गौतमांनी स्वतः भोगला. इतर साधू पण त्याला तसं प्रकार करत होते. म्हणजे गुदमरेपर्यंत त्या पाण्यात तसं बसून राहायचं, किंवा गुदमरून टाकणाऱ्या जंगलामध्ये हिंडायचं, नग्न राहायचं, किंवा काय केस तोडायचे, किंवा स्वतःला यातना द्यायच्या, काही असं काही असेल, काट्यावर झोपणं असेल किंवा काही असेल, का गरम याच्यामध्ये जिथं पाय भाजतात तिथं मुद्दाम त्याच्यावर चालायचं, त्रास द्यायचा स्वतःला, आत्मक्लेश. मग अन्न कमी करायचं, पाणी प्यायचं नाही, पाणी नाही द्यायचं याला शरीराला, याला दुःख देऊ, आणखीन दुःख देऊ. मग एक एक अन्नाचं एक कमी करत 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 कमी करत जायचं जेवण. आणि शेवटी अगदी एक दाणा फक्त रोज खायचा, अशा प्रकारचं ते हे केलेलं आहे. त्या पूर्ण लंघनही असेल, आणि शेवटी ते चक्कर येऊन पडले. तर ही मिथ्या दृष्टी आहे, चुकीची दृष्टी आहे, की दुःखाला दुःख द्या, मग ते दुःखातून आपल्याला सुटका होईल. तर हा स्वतःविषयीच्या द्वेषाचा पण मार्ग आहे असं मला वाटतं. जसा पहिला इंद्रिय सुखाचा मार्ग, जसा लोभाचा मार्ग आहे, तसा हा दुसरा मार्ग द्वेषाचा पण आहे, की स्वतःचाच रागराग करणे, स्वतःचा द्वेष करणे. तर लोभाने आणि द्वेषानं दुःखमुक्ती मिळत नाही. दोन्ही भरकटवणारे मार्ग आहेत. तिथं पण हा परत मध्यम मार्ग येतो, संतुलित दृष्टिकोन येतो. तर असं पण आहे. तर तो एक भाग आहे. आणि हा सब्बे संखारा दुःखाती, सर्व संस्कार हे दुःख आहेत, ही समज त्याच्यातून येते, ह्या जागृतीच्या मार्गातून, ह्या मध्यम मार्गातून. ह्या मध्यम मार्गावर माणूस आला, भानावर आला, की माणसाला जीवनाची लक्षणं लक्षात येतात, संस्कारांची लक्षणं लक्षात येतात. त्याच्यात अजून एक जो दडलेला मुद्दा आहे, का हे जीवन संस्कारांनी बनलेलं आहे, हे पण त्यांच्या आधी लक्षात आलं. त्या छोट्या छोट्या संस्कारांनी हे जीवन बनत 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 ते एक गुंतागुंतीचं बनलेलं आहे. अनेक संस्कार आहेत, अनेक जाती संखारण, अनेक जीवनांचे संस्कार आहेत, अनेक जन्मांचे संस्कार आहेत. म्हणजे अनेक संस्कारांचं हे अस्तित्व बनलेलं आहे, जीवन बनलेलं आहे. आणि हे यातनामय आहे, हे दुःखमय आहे. हे समज आहे, समज आलेली आहे. कारण ही समज नसती आली, ही दृष्टी नसती आली, तर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे ते पुढे गेले नसते. तर सब्बे संखारा दुःखाती, दुःख आहे, सर्व संस्कार हे दुःख आहेत. पुढची एक त्यांना दृष्टी मिळालेली आहे, समज आलेली आहे,
की हे सगळं जीवन जे आहे ना हे कुठं स्थिर नाहीये, नित्य नाहीये, एकसारखं नाहीये. सतत त्याच्यामध्ये भवचक्र आहे ना, ते तर भवचक्र म्हणजे ते पळतच राहते, चालूच राहते, काहीतरी बनतच राहते, बनता है बिघडता है, बनता है बिघडता है. सब्बे संखारा अनिच्छाती, नित्य नाहीच काही, अनित्य आहे, गतिशील आहे, स्थिर काहीच नाही, परमनंट असं काहीच नाही, सगळं इम्परमनंट आहे. तर ही पण एक समज आहे. आणि ही समज केव्हा येत असेल, जेव्हा माणूस आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये उतरतो, पाहतो, त्या कायेत उतरतो, या जाणीवांमध्ये उतरतो, जिवंतपणामध्ये उतरतो, चित्तामध्ये चित्त पाहतो, जे लोभ आणि द्वेषाकडे धावपळ करत असतं सारखं, हे पाहिजे ते नको, ह्याच्यामध्ये जो उतरतो, जो मनोधम्मांमध्ये उतरतो, विचार प्रक्रियेमध्ये उतरतो, आणि एकूण जीवन पाहतो, सगळं जीवन जेव्हा पाहतो, तेव्हा इथं स्थिर काहीच दिसत नाही, नित्य काहीच नाही असं. का जिथं थांबावं, जिथं थांबून आता बस, आता काही करण्याची गरज नाही, असं कुठंच दिसत नाही. सतत काही ना काही धावपळ, पळापळ, अस्थिरता, अस्वस्थता, सतत काही ना काही पाहिजे, नको, याची चिंता, नाही झालं परत अस्तित्वाला काही धोका आला तर भय, पुन्हा चित्तवृत्ती बदलतात, मनोवस्था बदलते, भीती वाटते, मरणाची भीती, आजाराची भीती, अं, म्हातारपणातली भीती, काही अपडाऊन झाले, समजा आता बघ, आता पुरानं सगळा पावसानं हा सगळा हाहाकार केलाय, काही ठिकाणी उद्ध्वस्त झाली, काही गावं उद्ध्वस्त झाली पुराच्या ह्याच्यामध्ये. तर त्या लोकांची बघा, त्या मुलाखती दाखवतात टीव्हीवर. तर आता ती बाई एक तर दाखवली काल, ती डोक्यावर तिचं ते गाठोडं आहे, ती म्हणती एवढंच राहिलं आता, आता काय खावं, कुठं जावं, कुठं राहावं, चिंता, भय, भीती. पुरानं सगळं वाहून गेलं, जनावरं गेली, त्यांच्या बकऱ्या गेल्या, गाया गेल्या, संसार गेला. आणि आणखी नाही काही, त्यात आपण टीव्हीवर पाहिलं तर अं, विचित्र विचित्र घटना घडतायत. मागे आपण कोरोनाचं हे पाहिलं, भूकंपाच्या घटना घडतात, अपघात घडतात. आपण गाडीमध्ये, गाडी चालत असली तर आपल्याला, गाडी चालत असताना आपल्याला वाटतं अं, व्यवस्थित चाललेली आहे, आणि एखादाच क्षण असा येतो का ती कुठेतरी जाते खड्ड्यामध्ये, किंवा धडक बसते. अशोक मस्केंनी तो अनुभव घेतलाय काही दिवसांपूर्वी. ड्रायव्हिंग करत होते आणि गेले खड्ड्यामध्ये पहाटे पहाटे, सकाळी सकाळी. एक क्षणाची झोप लागली, आणि 5-6 माणसं त्याच्यात घेऊन ते गेले खड्ड्यामध्ये, वाचले त्याच्यात. हो सर, 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं त्याला. 1 वर्ष होऊन गेलं. डोळ्यावर झापड आली, सकाळी सकाळी, रात्रभर प्रवास, डोळ्यावर झापड. आणि आणि गाव जवळ आलंय, आणि आता आपण पोहोचू, आता गावात आलोच, गावाजवळ काही किलोमीटरवर गाव होतं, आणि आता आलोय गावाजवळ. असं म्हणता म्हणता थोडीशी झोप लागली, आणि ती गाडी पुलाच्या थोडस अशी खाली गेली, आणि लेफ्ट साइड कडून ती उजवीकडे वळाली आणि खड्ड्यात गेली. आता तेवढ्यात ते वाचले, तो छोटा खड्डा होता म्हणून फक्त गाडी आदळली, गाडीचं नुकसान झालं.
पण समजा समोरून दुसरं वाहन असतं किंवा आणखीन काही पाठीमागून दुसरं वाहन असतं, पण जोपर्यंत गाडी चालते तोपर्यंत वाटतं काही होणार नाही. तर अनित्यता ही अशी पण असते की ते आपल्याला वाटतं हे असंच चालेल, असंच राहील, तर तसंच राहील याची काही गॅरंटी नाही. तर ही पण दृष्टी आहे, ही समज आहे. ह्याच्यामुळे माणूस आणखीन सावध होतो, आणखी जागृत होतो. जीवनातले ह्या गोष्टी, ही लक्षणं लक्षात आली की माणूस अजून जागृत होतो. मग भ्रमात जगत नाही, तो भानावर येतो, तो भ्रमात जगत नाही. खोट्या आनंदात तो मशगूल राहत नाही. तर हा जागृतीचाच मार्ग आहे. परत अष्टांग मार्ग हा जागृतीचाच मार्ग आहे. आणि बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे जागृतीतूनच हा मार्ग उदय पावलेला आहे, सतीतून उगव पावलेला आहे. आणि हे सतीचं अंग समाधीच्या आधी येतं. आता हा अष्टांग मार्ग आपण मुद्दाम अं, अं, टप्प्याटप्प्यानं नाही पाहत, आधी आधी एकत्र पाहतो. आधी एकत्र एकत्र त्याचा विचार करून मग त्याचे टप्पे आपण पाहू शकतो. अं, दोन्ही अंगानं पाहता आलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट पाहताना आपण आधी अशी समग्रपणे पाहतो, म्हणजे एकत्रित पाहतो. समजा एखाद्या शहरामध्ये आपण गेलो, एखाद्या शहरामध्ये गेल्यावर आपण एकदम एकदम छोट्या छोट्या गोष्टी नाही पाहत. आपण छोटे रस्ते पाहत नाहीत किंवा माणसं पाहत नाही किंवा आपण आपल्याला सगळं एकदम दिसतं. एकदम समजा आता मुंबई सारख्या मोठ्या शहरात गेलं तर एकदम सगळं दिसतं. आणि सगळं जे एकदम दिसतं त्यातल्या त्यातल्या बारीक बारीक गोष्टी, छोटे छोटे रस्ते किंवा बाकीची काही दुकानं किंवा माणसं हे एकदम आपल्या लक्षात येत नाहीत. पण सगळं मात्र एकदम दिसतं. आणि मग आपण काही दिवस तिथं थांबल्यानंतर थोडस तिथलं तिथलं वातावरण ते परिचित झाल्यानंतर आपण एक एक गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात करतो, पाहायला सुरुवात करतो. मग हा रस्ता आहे, हा रस्ता आहे, हा चौक आहे, हे दुकान आहे, इथं हे आहे, तिथं ते आहे. तसं तसं आता अष्टांग मार्गाचा आपल्याला काही लोकांना आधीच अभ्यास आहे की हा ही सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे. आपणही याच्यावर विचार केलेला आहे आपल्या सत्रांमध्ये. हा ही सम्यक दृष्टी आहे, हा सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, ही सम्यक कृती आहे, कर्मांत आहे, ऍक्शन. ही सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक सती आहे आणि सम्यक समाधी आहे. या अष्टांग मार्गाचा आपण ढोबळ मानाने विचार केलेला आहे. आता सगळे त्याच्यामध्ये सिनियर लोक आहेत, म्हणजे माहिती असलेले लोक आहेत. त्यामुळे हा विषय आपल्याला नवीन नाही, बहुतेकांनाही माहिती आहे. म्हणून आपण आता आपल्या समोर अष्टांग मार्ग आहे, परंतु एकत्रितपणे तो जो आहे तोही आपण पाहायला पाहिजे. म्हणून मी कसं आहे की सम्यक दृष्टी सम्यक दृष्टीच आहे. सम्यक दृष्टी सुद्धा काय करते, व्यापक पण पाहते आणि सूक्ष्म पण पाहते, ग्रॉस आणि सटल. व्यापक पाहणे आणि त्यातली सूक्ष्मता पाहणे, छोट्या छोट्या गोष्टी पाहणे आणि एकत्रित पाहणे, ही पण सम्यक दृष्टी आहे, ही बॅलन्स दृष्टी आहे. नाहीतर एकीकडेच जर गुंतलो आपण, ज्याला आपण ध्यान म्हणतो, ध्यान, त्या एकीकडेच गुंतलो तर आपल्याला बाकीच्याचं भान राहत नाही. मग एकाच दिशेनं आपण जायला बघतो. तसं आपल्याला एक बॅलन्स विजन पण पाहिजे. ते सम्यक दृष्टी म्हणजे संपूर्ण दृष्टी पण आहे, संतुलित दृष्टी पण आहे, समग्र दृष्टी आहे. म्हणून आपण जसं आता मगाशी मी म्हटलो की सम्यक दृष्टीमध्ये, सम्यक दृष्टी जी आहे त्या दृष्टीला तो मार्ग दिसतोय आणि त्याचं टार्गेट पण दिसतं, त्याचं ध्येय पण दिसतंय. काय ध्येय आहे की दुःखमुक्ती किंवा निब्बाण, समाधी. म्हणजे समाधीच्या दिशेने जाणारी ती दृष्टी आहे. म्हणजे आपण अष्टांग मार्गाचं पहिलं अंग घेतो आणि शेवटचं पण अंग घेतो.
असा आपण विचार केला पाहिजे. आणि हे सगळं दृष्टीमध्ये येतं, समजमध्ये येतं. समज, प्रॅक्टिकल गोष्ट जी असते ना ती वेगवेगळी होते. प्रॅक्टिकल गोष्ट पुढे वेगवेगळी चालते. जसं की आता सम्यक वाचा जर आपण घेतलं, तर मग आता बोलताना आपल्याला भान ठेवलं पाहिजे. बोलताना आपण मुसावादा करू नये, किंवा कठोर बोलू नये, किंवा खोटं बोलू नये, किंवा काय म्हणतात निंदाजनक बोलू नये, वगैरे वगैरे. म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस करायला जातो तेव्हा ती सेपरेट 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 होते. पण जेव्हा सम्यक दृष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे सगळं समजलं पाहिजे. तो मार्ग जो आहे, जो व्यापक मार्ग आहे, तो आपल्याला समजला पाहिजे. म्हणून आपण दोन्ही दृष्टीने विचार करतो. तर आपला जो अनित्यतेचा मुद्दा आहे तो थोडासा पूर्ण करून तिसरा मुद्दा घेतो. सब्बे संखारा अनिच्चाती. ही एक समज आहे, ही एक दृष्टी आहे, ही एक अंडरस्टँडिंग आहे की स्थिर काहीच नाही, सगळं काही अं, प्रवाहित आहे, आणि डायनॅमिक पण आहे, गतिशील आहे, गती आहे. नित्य काहीच नाही, सर्व काही अनित्य आहे. आणि तिसरं लक्षण जे सांगितलेलं आहे, सब्बे धम्मा अनत्ताती. आता हे लक्षण आपल्या दृष्टीला समजणं, दृष्टिक्षेपात येणं थोडस कठीण आहे. कारण जोपर्यंत धम्म समजत नाही तोपर्यंत ते अनात्म आहेत हे समजत नाही. तर धम्म समजणं म्हणजे काय? तर जेव्हा आपण आपल्या अस्तित्वामध्ये उतरतो, प्रवेश करतो आणि उतरतो आणि पाहतो, आणि संपूर्ण याचा जेव्हा आपण अनुभव घेतो, तेव्हा त्या अस्तित्वातले, त्या जीवनातला कार्यकारण भाव आपल्या लक्षात येतो की कशामुळं काय घडतं, कशामुळं काय घडतं, हे लक्षात येतं. आणि ह्या ज्या घडामोडी आहेत, ह्या चित्तातल्या ज्या घडामोडी आहेत, त्या अस्तित्वातल्या संस्कारातल्या ज्या घडामोडी आहेत, ह्या घडामोडींना, ह्या कार्यकारण भावाला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे सत्य आहे, जे घडतंय ते वास्तव. आणि हे धम्म आपल्याला तेव्हाच समजू शकतात जेव्हा आपण त्याच्यामध्ये उतरतो. म्हणून धम्मं कायेन पश्यति असं आपण आता वारंवार आपण पाहिलेलं आहे. धम्म कुठे आहे? तर ह्या कायेमध्ये आहे. आणि कायेतले धम्म आपल्याला जर पाहायचे असतील तर आपल्याला कायेमध्ये उतरावं लागतं, कायानुसतीमध्ये यावं लागतं. आणि कायानुसतीमध्ये येण्यासाठी आपल्याला आनापान सतीचा आधार घ्यावा लागतो सुरुवातीला. किंवा थेट जाणीवांचं जर बोध होत असेल तर ते पण ते सोपं नाही तेवढं. आनापान सती याच्यासाठी पाहावे लागते आधी, की जो विस्कळीतपणा आहे तो विस्कळीतपणा थोडा शांत होतो. आनापान सती आपण जसजशी करतो, अनुभवतो, एक एक श्वास, आन अपान, तसा एक एक श्वास आपण अनुभवत राहतो, तस तस आपलं चित्त शांत होतं, मन शांत होतं. आपल्यातली जी धावपळ आहे ती धावपळ कमी होते. ट्रँक्विलिटी येते, एक शांतता येते. आणि त्या शांततेत आपल्याला आपलं अस्तित्व क्लिअर दिसतं. त्या शांततेमध्ये आपल्याला आंतरिक हालचाली, आंतरिक कार्यकारण भाव, कशामुळं काय होतं ते, म्हणजे कायेतल्या हालचाली सतत आपल्याला जाणवतात. त्यातल्या जाणीवा ज्या आहेत, सुखदुःख, किंवा सुखदुःख विरहित जाणीवा, न्यूट्रल जाणीवा, वेदना आपल्याला जाणवतात. चित्ताचा कंप आपल्याला जाणवतो, म्हणजे धावपळ जाणवते. आपल्या चित्ताची पळापळ आपल्याला जाणवते. हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको.
हे पाहिजे नकोचं जे द्वंद्व आहे, हे संघर्ष जो आहे, हे जे सतत आंदोलित चित्त आहे, हे चित्त आपल्याला जाणवतं आणि विचार प्रक्रिया जाणवते. तर हे आपल्याला सूक्ष्मपणे तेव्हाच जाणवेल जेव्हा आपलं आधी आपल्याला थोडी थोडी स्थिरता येते, शांतता येते. म्हणजे भांड्यातलं जर पाणी किंवा तळ्यातलं पाणी स्वच्छ असेल आणि स्थिर असेल तर तळ दिसतो. तसं हे चित्त मन जर शांत असेल तर त्यातल्या मनातल्या घडामोडी दिसतात. मग तिथे सम्यक दृष्टी पण आहे, संतुलितपणे पाहता येतं. आता प्रॅक्टिकल सम्यक दृष्टीचा एक उदाहरण मी आता आपल्या समोर लगेचच आलं, कारण आपण तेच काम करतोय. सती साधना किंवा जागृतीच्या कार्यशाळेमध्ये आपण तेच काम करतो की आपल्याला दृष्टी मिळाली पाहिजे, समज आली पाहिजे. तर जेव्हा यातले धम्म दिसतात तेव्हा हे लक्षात येतं की हे धम्म, ह्या हालचाली याच्यात आपलं काय काम आहे. श्वास आन चालू आहे, अपान चालू आहे, आपलं काय काम आहे त्याच्यात. आपण म्हणतो म्हणून आन होत नाही, आपण म्हणतो म्हणून अपान होत नाही, आपण म्हणतो म्हणून श्वास आत येत नाही, आपण म्हणतो म्हणून बाहेर पडत नाही, आपण म्हणतो म्हणून चित्ताचं काम चाललं नाही, आपण म्हणतो म्हणून विचार प्रक्रिया चालली नाही, आपण म्हणतो म्हणून आपल्या शरीरातलं हार्टचं काम चाललं नाही, पचनक्रिया चालली नाही, आनापान श्वासोच्छ्वास तर नाही, ते तर आपण पाहतोच आहे. मग हे आपण आपण करत नाही, मी म्हणतो म्हणून जीवन नाही चाललं, त्याला अनात्म म्हटलेलं आहे. नॉट सेल्फ. म्हणून सब्बे धम्मा अनत्तात. आता हे थोडस लक्षात यायला अवघड आहे, ही दृष्टी जरा अवघड आहे. ही अंतर्दृष्टी थोडी आत उतरल्याशिवाय येत नाही. आता आपल्यापैकी काही जणांना ती आलेली आहे, थोडस लक्षात यायला लागलेलं आहे, कारण आपण अनेक वर्ष प्रॅक्टिस करतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर आपण प्रॅक्टिकल अष्टांग मार्ग जपतो असं म्हणा. आता आपण जागृतीच्या कार्यशाळेमध्ये प्रॅक्टिकल अष्टांग मार्गच आपण जपतो, कारण आपला उद्देश दुःखमुक्तीचा आहे, तणावमुक्तीचा आहे, प्रेशर मधून मुक्तीच आहे, आणि सगळ्या दुःखातून मुक्ती, निब्बाण हेच आपला उद्देश आहे, समाधी हेच आपला उद्देश आहे. म्हणून आपण प्रॅक्टिकल अष्टांग मार्ग पण जपतो. ते आता ह्या निमित्तानं आता लक्षात येते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, आपण जे काही करतो ते आधी समजलं पाहिजे आणि ते नीट समजलं पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे नीट, संतुलित. कुठं दोलायमान तर होत नाही ना आपण. तर ती संतुलित दृष्टी आहे, योग्य दृष्टी आहे. नीट पाहणं आहे, नीट दिसणं आहे, पाहणं पण नाही, नीट दिसणं. आणि हे जे दिसणं आहे, हे जे पाहणं आहे, हे जागृतीच्या सतीच्या सरावातून येतं. म्हणून समाधीच्या आधी सतीचा टप्पा आहे, सतीची पायरी आहे. तर प्रॅक्टिकली अष्टांग मार्ग मला उलटा दिसतो. प्रॅक्टिकली जसजशी दृष्टी येत जाते तसतशी प्रॅक्टिस आपली विस्तारत जाते. म्हणजे असं नाही आता एकदम सगळी दृष्टी, सम्यक दृष्टी आधी येईल आणि मग ते सम्यक समाधी शेवटी येईल असं नाही. आधी सुरुवातीलाच ते कळतं की आपल्याला काय करायचं नेमकं. आणि हे नेहमी आधीच कळत असतं. बऱ्याचदा आपण एखाद्या गावाला जरी जायचं असेल तर आपण आधी ठरवतो मला त्या गावाला जायचं, मग आपण त्या गाडीमध्ये बसतो किंवा ते ते वाहन हे करतो. किंवा कुठलंही काम करताना आधी आपल्या डोक्यात टार्गेट असतं.
स्वयंपाक पण करताना आपण आधी हे पाहतो की मला काय करायचंय. तशी प्रॅक्टिस करताना, साधना करताना पण आपल्या समोर उद्देश पाहिजे. उगीच मोगम बसा म्हटलं मग बसायचं, करा म्हटलं मग करायचं, सांगितल्याप्रमाणे करायचं आणि मग नाही, ते तसं जास्त दिवस त्याचा ते टिकून पण राहत नाही. ती साधना काय आपण त्याला म्हणतो ना, पाट्या टाकल्यासारखं काम नाही करायचं. समजून घ्यायचं आणि ती समज म्हणजे दृष्टी आहे. समजून घ्यायलाच जास्त वेळ द्यावा लागतो. एखादी गोष्ट चांगली समजली ना, म्हणजे एक नाही का म्हणतात ना, एखादं काम जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर 90% प्रिपरेशन अँड 10% ऍक्शन. बरोबर आहे ना? असंच असंच म्हटलं जातं ना. 90% तयारीला द्या आणि 10% कृतीला द्या. ते काम होणार. कारण त्या 10% तुम्हाला नेमकं काय करायचं ते कळालेलं असतं आणि ते काम होऊन जातं. परंतु आपण अंडरस्टँडिंगला, दृष्टीला आपण कमी वेळ देतो, समज यायला कमी वेळ देतो आणि पटकन करायला सुरुवात करतो आणि मग मध्येच जाऊन अडकतो आणि मग विचार करतो आता इथून पुढे कसं जायचं. तर ही मिथ्या दृष्टी आहे. हे इम्बॅलन्स विजन आहे. असंतुलित दृष्टी आहे. संतुलित दृष्टी जी आहे ती बरोबर पाहते की आता मला कोणत्या दिशेनं जायचंय. तर चांगली तयारी करतो आणि मग निघतो. पूर्वतयारी, त्याला पूर्वतयारी म्हणतात. तर 90% तयारीला द्या आणि 10% कृतीला द्या असं म्हटलेलं आहे. मग आता आपण जे काय आपले ही सत्र चाललेली आहेत, ही सत्र कितीतरी कितीतरी दिवस चाललेली आहेत. इथे तयारी चाललेली आहे अजून. समजून घ्यायचंच काम चाललेलं आहे. आणि काही लोकांच्या आता लक्षात यायला लागलेलं आहे. आता मला सुद्धा 25 वर्ष होऊन गेले, हा एकच विषय चालला डोक्यात. कारण आता हे कुठं दुसरीकडे लिहिलेलं नाही, त्यामुळे हे आपल्याला आपल्याला शोधावं लागतं. ते जर असं कुणी सांगणार असतं की हा ह्या मार्गाने आपल्याला जायचंय, तर ते काम लवकर झालं असतं. परंतु शोधण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये, वेगवेगळे ध्यान करण्यामध्ये, वेगवेगळ्या गुरूंचं ऐकण्यामध्ये, आता तर ऑनलाईन बरंच ऐकावं लागतं, पाहावं लागतं आणि आपल्याला जे सापडलं त्याचा पडताळा पण करावा लागतो. ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. पण आता त्याला इलाज नसतो. हे 90% प्रिपरेशनला काही लोकांना तर मला असं दिसतंय की ते प्रिपरेशनही पूर्ण होत नाही, त्यामुळे ऍक्शनही होत नाही त्यात. काही लोक अशीच माझ्या डोळ्यासमोर पाहता पाहता गेलेली आहेत. ह्या 45 वर्षातला, 43 वर्षातला अनुभव पाहता पाहता गेलेले आहे आणि त्रासात पण गेलेली आहेत. सम्यक दृष्टी जी आहे ती फार महत्वाची आहे. समज, अंडरस्टँडिंग खूप महत्वाची आहे. मला वाटतं सम्यक दृष्टीबद्दल आपण बरंच काही पाहिलेलं आहे. मी या ठिकाणी थांबतो. तुमच्यासाठी ओपन करतो. सम्यक दृष्टी म्हणजे कन्फ्युजन कमी होणं आहे. म्हणजे जागृतीमध्ये कन्फ्युजन कमी होतं ना, गोंधळ कमी होतो, कन्फ्युज अवस्था कमी होते. हा एक मुद्दा आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सुनील साळवे सर. आणि दुसरी गोष्ट, अष्टांग मार्ग हा सरळ असा रस्त्यासारखा नाही. त्याला धम्मचक्रामध्ये पण आपण बसू शकतो. ते चक्र आहे. कारण ते एकमेकावर अवलंबून आहे सगळं. ते टप्पे नाही, ते पायरी नाही, ही झाली का ती, ती झाली का ती, ती झाली असं नाही.
मगाशी आपण जे म्हटलं सम्यक दृष्टीमध्ये कदाच सम्यक दृष्टीमध्ये समाधी पण येऊ शकते. का आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला काय काय मिळवायचंय काय, आणि ते जे मिळवणं आहे ते ते जे तिथं जे पोहोचणं आहे ते आपल्या जीवनातल्या समस्यांशी संबंधित आहे. म्हणजे दुःखही समस्या, यातनाही समस्या. तर मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. या जीवनातला हा प्रश्न तडीच नाही का, त्याला, त्याचा काय म्हणणार, त्याचा तुकडाच पाडायचा आपल्याला. चोख सूक्ष्म लावायचा. हा, सोक्षमोक्ष लावायचा. नाही नाही जगायचं असं, नाही नाही असं. तर हे जे ठरवणं आहे हे तुम्ही लगेच संकल्प येतो पुढचा, सम्यक हं. संकल्प त्याला धरूनच पुढचा सम्यक संकल्प येतो की नाही करायचा. म्हणजे बघा लगेच कनेक्टेड आहे त्याला. म्हणजे तो संकल्प समाधीशी पण कनेक्टेड आहे, संकल्प दृष्टीशी पण कनेक्टेड आहे. मग वेगवेगळं काय आहे ते फक्त समजून घेण्यासाठी वेगवेगळं केलेलं आहे. तुमची वाणी पण बदलणार त्यानुसार. जसं समज येईल तशी वाणी पण बदलते, तुमची कृती कर्म पण बदलणार. बदलते, तुमची लाईफस्टाईल पण बदलते, तुमचे एफर्ट्स पण बदलतात, प्रयत्न व्यायाम पण बदलतो. आणि ते जसजसं तुम्ही आपण भानावर येतो आणि दृष्टी येते तसतसं ते बदलत जाते. म्हणजे काय सगळं एकच आहे, एकत्रित आहे सर्व. म्हणून अभ्यास करताना दृष्टी वेगळी बघायची, समाधी वेगळी बघायची, सती वेगळी बघायची, कर्मांत वेगळं बघायचं असं नाही. ते सगळं एकाच याच्यात आहे. जसं आता आपलं शरीर आहे, शरीराची सुरुवात कुठून करायची, शरीराची सुरुवात कुठून करायची, कुठूनही करा, कुठूनही करा आणि तिथे या परत. डोक्यापासून करा, नाही तर पायापासून करा, नाही तर पाठीपासून करा, नाही तर पोटापासून करा, नाही तर हातापासून करा, कुठूनही करा पण परत तिथे या. तसं अष्टांग मार्ग पण कुठूनही सुरुवात करा आणि कुठेही पोहोचा असं आहे ते. मी तर म्हणतो सतीपासूनच सुरुवात आहे. माझं मत आहे सती जागृतीच्या प्रॅक्टिस पासूनच सुरुवात आहे, तिथूनच दृष्टीचा उगम होऊ शकतो. असं आता म्हणजे आता एक पक्की खात्री होत चाललेली आहे. आणि दृष्टिक्षेपात ती समाधी पण येते, ते जागृतीला समजते हा याला ही समाधी आहे, हे असं असं असू शकतं. दृष्टी व्यापक होत जाते, तुमचा संकल्प बनत जातो, सगळं सगळंच येतं मग त्याच्यामध्ये. प्रकाश प्रकाश एकदा पडला की सगळं दिसतंय. सर्व काही कायाचाच भाग आहे. सगळं काही जीवनातलाच भाग आहे. जीवन काया म्हणजे जीवन आहे. फक्त काया समुदाय. अवयवापासून हा, समुदाय अवयवापासून सुरुवात आहे, पण सगळं कायाचाच भाग आहे तो. हा. काया काया ही, काया काय आहे हे एखाद्या मेडिकल डॉक्टरला पण विचारा, कारण त्यांना हे सगळं बारीक सारीक पेशीपासून तर सगळ्या अवयवापर्यंत सगळं त्यांना त्यांना अभ्यास असतो. म्हणजे एक्सपर्ट डॉक्टरला विचारा. किंवा काया पाहण्यासाठी आता पूर्वीच्या ग्रंथामध्ये असा पण उल्लेख येतो की तुम्ही एखादं प्रेत पहा म्हणतात, आणि छिन्न भिन्न झालेलं प्रेत पहा, डेड बॉडी पहा. तर ते आपल्याला धाडस होणार नाही, ते आपल्याला धाडस होणार नाही. ते व्हायला पाहिजे. जर अभ्यास करायचा असेल तर ते व्हायला पाहिजे, शिकायचं असेल तर. माझे वडील गेले तेव्हा त्यांची बॉडी मी मेडिकल कॉलेजला दान दिली, आणि मेडिकल कॉलेजला दान दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी परत त्या मेडिकल कॉलेजला गेलो. म्हणजे ज्या डॉक्टरांनी मला याच्यात मदत केली त्यांना घेऊन गेलो. त्यांनी सगळं ते घडून आणलं विखे पाटील मेडिकल कॉलेजला. तर डॉक्टर पाचारणे, नेत्रतज्ञ, त्यांना घेऊन मी तिथे गेलो.
आणि म्हटलं मला वडिलांची बॉडी पुन्हा पाहिजे तिसऱ्या दिवशी. तर ती बॉडी त्या द्रावणामध्ये ठेवली होती त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग होता ना. तर त्या द्रावणामध्ये ठेवली होती. तर बॉडी मी जाऊन पाहिली. ती बॉडी पाहून आल्यानंतर डॉक्टरांना मी विचारलं की मला ते यांना विचारा एचओडींना, म्हणजे त्यांचे हेड जे होते तिथल्या डिपार्टमेंटचे, त्यांना विचारा म्हटलं मला माझ्या वडिलांची जी चिरफाड होईल ती मला बघायची म्हटलं. तर हम्म. ते म्हटले नाही, तशी परमिशन देता येत नाही, कारण त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल सांगता येत नाही. तर आता डॉक्टर पातारने म्हटले की नाही, हे आमचे गुरु आहेत आणि मी त्यांना ओळखतो, त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार नाही, ते अभ्यास म्हणून पाहणार आहेत. तर आपल्याला ते तसंही धाडस करावं लागतं. केलं पाहिजे. भितो ना माणूस. भीत, पण तिथं जिथं भीत ना, जिथं भीती वाटते तिथंच गेलं पाहिजे. याच्यातून माझं अस्तित्व आलं. हा, ती भीती जाते मग. त्याला आपण घाबरतो, काय त्याला आपण टाळतो, त्याला जितकं टाळतो तितकं ते घाबरणं, भीती जास्त वाढते. काही नसतो, आभास असतो, तो एक सायकोलॉजिकल गोष्ट आहे, मानसिक गोष्ट आहे. रक्त पाहिलं तरी माणसाला चक्कर येते आणि हा, येते येते, मला पण पूर्वी व्हायचं. आता नाही होत असं. आता नाही होत असं. एक अपघात मी पाहिला होता, एस टी मधूनच पाहिला होता असा. तर ते जे तो कामगार असतात ना, ते कामगार याच्यातून चालले होते आपल्या ट्रॅक्टर मधून, का ते डंपर काय होतं ते. तर ते डंपर उलटला, तो असा काहीतरी उलटला तो, का ऍक्सिडेंट झाला त्याचा. तर त्याच्यामध्ये एकाच असं मुंडकं बाजूला पडलं होतं आणि धड बाजूला पडलं होतं. आणि काही लोक खूप आरडाओरडा करत होते, काहींचे हात पाय तुटलेले, काय काय. आणि एक जे होतं ते म्हणजे एवढंच दिसत होतं खाली, आणि हे बाजूला गेलं होतं. आणि ते रड. तर हे जीवन आहे, हा जीवनाचा अभ्यास पण आहे. त्याच्यामुळं घाबरायचं नाही, आणि घाबरला तरी टाळायचं नाही, फेस करा. हा, ही गोष्ट मी सांगत होतो. बुद्ध बुद्ध भिक्षूंना सांगायचे जंगलामध्ये जा आणि हे पहा म्हणून. उलट त्याचं छिन्न भिन्न झालेले जे प्रताचे जे काही अवयव आहेत, डिकम्पोजिशन झालेलं. यातलंच आहे ना ते. हम्म. ते पारशी लोकांचे ते हे म्हणतात ना, त्याला काय ते विहीर असते ना. हो तर एक ठेवल्यानंतर समजा काही 3-4 दिवसात समजा दुसरी म्हणजे केस आली, तर ते दुसरे नेऊन ठेवतात ना. हो तर ते पहिल्याच विल्हेवाट लागायला सुरुवात झालेली असते. हो. पण पाहतात का ते उतरून? हा, ते बाजूलाच असतं ना ते, म्हणजे त्याचं रिंगण सारखं असतं ना ते. वरून वरून टाकतात की पाहतात? नाही नाही, आत नेऊन ठेवतात ते. अच्छा. हा, ठेवतात ते. ते ठेवणारे वेगळे लोक आहेत का हेच असतात? आणि बहुतेक वेगळे असावेत काही वेगळे खास, असतात, म्हणजे वेगळे असतात. त्यांची मनस्थिती वेगळी असते. वेगळे असतात, बरोबर आहे. कारण ते असं जास्त नेऊन ठेवतात आणि निघून जातात. अच्छा अच्छा. नंतर ते हाडं वगैरे बाजूला झालेली असे सरकत सरकत खाली एका दरीत, म्हणजे एक विहीर असते दुसरी, त्यात जमा होतात. मग ती खालून काढून घेतात. अच्छा अच्छा अच्छा. हात असं आहे हात काय त्याचं? हा हा. अच्छा अच्छा. म्हणजे पारशी लोकांची वेगळीच प्रथा आहे ती. हा, ते पहिल्यापासून म्हणजे शेवटचा देह पण कोणाच्या कामी आला. वा. बोला धानके सर.
काय करायचं, थांबायचं? बनतेजी काय बोलायचंय का? नाही सर, मी एकदम बारकाईने ऐकतोय, कारण आज हो, थोडस आणखीन सुधारणा झाली. आपल्याकडे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखीन बदलला. बदलला. सम्यक दृष्टी पुष्कळ वेळेस ऐकली होती, ओके. परंतु आज ज्या प्रकारे ऐकली, माझ्या म्हणजे तो एक थोडासा प्रकाश दिसल्यासारखा झाला की वा जीवनातलं प्रत्येक कार्य वा. त्या सम्यक दृष्टीतून बघायचंय. छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं त्या व्हिडिओ सम्यक दृष्टीतून व्हिडिओ बघायचं. व्हिडिओ का बंद ठेवला? व्हिडिओ ओपन करा. सर माझ्याकडनं आता बर बर. 3-4 गेले 15 ओके. 20 मिनिटापूर्वी सगळे माणसं गेले. बर बर बर. त्यांनी आनापानचं सत्र ठेवलेलं होतं आणि त्यांचं आनापान चालू होतं. बर बर बर. हा. हा. ओके ओके, ते ठीक आहे. आनापानसाठी बसले, ते 45 मिनिटं त्यांनी ते लावलं होतं. हा हा हा. मग ते गेले आणि मी व्हिडिओ तसाच बंद ठेवला. बर बर. ओके ठीक. ओके. ठीक आहे, मग थांबूया आपण इथं. हो, हो, चालेल. जय भीम, नमो बुद्धाय. जय जय